तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर मी तुमच्या सर्वांचा लाडका ओम. तर आज आपण बनवणार आहोत सँडविच. हा असणार आहे सँडविच ब्लॉग. फूड ब्लॉग जरा सध्या जास्त चालतायत, पटापट पुढे पुढे जाते व्ह्यूज वगैरे, त्यामुळे फूड ब्लॉग आता सध्या तरी करताय. आणि आपलं कुक तर तुम्हाला माहितीच आहे, दीदी एकदम ओरिजिनल कुक, टॉप लेवलचा. हा दाखवतो. हे तर सगळे आता कापाकापी चालू आहे. दाखव. ये देखो हमारा कुक. इथे कांदा कापून ठेवला आहे. अजून काय आहे? कांदा, बटाटा, टोमॅटो, लिंबू आणि इथे बीटरूट कापते. आणि मला सकाळी सांगितलेला का दीदीने काकडी घेऊन ये, पण मी काकडी आणायला विसरलो. आता परत जातोय निजामपूरला काकडी आणण्यासाठी. तर चला तुम्हाला घेऊन जाईन, तेव्हा मी दाखवीन तुम्हाला कशी काकडी घेतो, कुठून घेतो, काय घेतो, कसं आहे ते. आणि इकडं साधे ब्रेड नाही, आपण ब्राऊन ब्रेड यूज करतोय. का माहित नाही, ते दीदी मला बोलली काय ब्राऊन ब्रेड आण, म्हणून ब्राऊन ब्रेड आणले. आणि हा 15 रुपये वाला पिचकू दिख रहा है तुमको? हाँ दिख रहा होगा. बोल काहीतरी, मुक्यासारखी काय राहिलेस. बीट. हमारी दीदी को सवय नहीं है ऐसे ब्लॉग में बोलने की, इसलिए वो मुके जैसे रहती है. अगर आप सामने से मिलोगे ना उसको, भरपूर बड़बड़ करती है वो. मेरे से भी जास्त बड़बड़ वही करती है. आता मी निजामपूरला जाईन. आईला पण घेऊन जायचं, जरा चष्मा बदलायला आईचा. नंतर तुम्हाला भेटतो मी निजामपूरवरून आल्याच्या नंतर. तब तक के लिए आई गो भाई भाई भाई. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? इकडे आपली हिरवी चटणी पण बनवून झालेली आहे. दीदी चटणी कशाची बनवतात? पुदिना, लसूण. पुदिने की चटणी. सांग कसली कसली पुदिना, बनवतात? लसूण, थोडे मी हे टाकले, चणे टाकले चणे कशाला? आणि कोथिंबीर टाकली आणि मिरची आणि थोडंसं मीठ. चणे ऑप्शनल आहे, तर तुम्हाला टाकायचं असेल तर टाका. ऑप्शनल कशाला? मग काय? ते तो ठीक आहे. हा चालेल, थिकनेस येतं. चल तुम्ही पण टाका मग चणे बिने. थांबा, आमचे चणे दाखवतो. नरम पडलेले आहेत चणे. मागाशी माझा पोपट झाला चणे खाता गेली. बघा अशी चांगली थिकनेस दाखव जरा, बघू दे कशी आहे. बघा अशी चटणी झाली पाहिजे. आणि तुमच्या स्वादानुसार नमक बिमक काय टाकायचं आहे काय? मीठ टाकायचं. हा मीठ टाका तुमच्या स्वादानुसार. बाकी काय नाही, बाकी तुम्हाला पुढे दाखवतो मी ब्लॉग मध्ये काय कसं काय. तो खोबरा बिबरा पण टाका, तुम्हाला तो आवडेल तो टाका. मसाला बिसाला काय टाकायचा असेल तर टाकून या. इडलीची चटणी बनवा. सांबार नका बनवू, सँडविच मध्ये सांबार यूज नाही होत. इतना तो तुमको पता ही होगा. तुला तेवढं पण माहित नाही. हाँ ती गोष्ट वेगळी है. तारक मेहता का उल्टा चश्मा. काकड़ी नहीं आई है इसलिए हम कर रहे हैं टाइम पास. काकड़ी आने के बाद हम करेंगे ब्लॉग की सुरुवात. तर मित्रांनो फायनली आपली काकडी आलेली आहे. हे बघा दीदी, हे काकडी. अरे मम्मी मध्ये मध्ये नको ना. अशा चिल्ला का नाही. तुला काय वाटतंय, आम्ही सँडविच चांगला बनवू काय? भेटला असतं तर दिली असती पाठवून. तुम्हाला काय वाटतंय, आम्ही सँडविच चांगला बनवू? तू बनवलं ना, तिथंच गेलो. चष्म्याच्या इथं. ओके. मी काय विचारतोय, गाइस सीधा सीधा मेरे को इग्नोर किया जा रहा है यहाँ पे. अरे मैंने बोला तेरे को अच्छा बनाया. अच्छा बनाया. यहाँ पे हम लोग सब हिंदी की चिंदी कर रहे हैं. ये पाहिजे. तर मित्र हो, हमने लाया है अमूल का बटर. हम अमूल का बटर यूज करने वाले हैं. और मेरी राह मानो तो आप भी अमूल का ही बटर यूज करो, क्योंकि अमूल की क्वालिटी एकदम भारी आते हैं. तो उस वजह से तुम भी अमूल का बटर यूज करो. डिश के डिश छोटे. हम लेने वाले हैं छोटी वाली डिश. ठीक है. बटर बटर अमूल बटर, बटर बटर अमूल बटर, चटर बटर अमूल. तुला बटर चाललं पाहिजे. अमूल बटर दे. ओरिजिनल बटर कितीला? 60 रुपये पाकिट. हा काय डुप्लिकेट आहे? नाही बा, ओरिजिनल. हा मग 30 रुपये आता. नको, 60 वाला आणायचा. 60 वाला आणला. आणि आम्ही ब्राऊन ब्रेड पण आणलाय. ब्राऊन ब्रेड बघा, हा बघा, हा ब्राऊन ब्रेड आहे. त्याच्यावर चटणी. आणि त्याच्यावरती हरिया कलरची पुदिन्याची चटणी.
त्याच्यामध्ये आम्ही चणा पण टाकलाय, तुम्ही पण टाका चणा. एकदम भारी आहे चटणीचा टेक्स्चर, एकदम भारी आलाय. आणि आपला कूक एकदम वन साइड नडतंय कूक, तुम्ही बघू शकता. चटणी लावून झाली, आता काय लावते? पिचकू. आता पिचकू थोडासाच टाका, जास्त नको, आंबट होईल. आता आपण पिचकू लावतो. हे देखो पिचकू एकदम प्रॉपर. पॅन, कुठला पण पॅन तुमच्याकडे जो असेल तो पॅन घ्या. आमच्याकडे तर आई काढते पॅन. आणि आता आपण ह्याच्यावरती काकडी, टोमॅटो, बटाटा, कांदा उसके ऊपर हम हाँ बघा, आमचा तवा आला है, पैन. और हमने बटाटा जरा जास्त जाड़ा कापे है, इसलिए उसको हम डाइटिंग पे लगा रहे हैं. काकडी पण लावायची. और हमको काकड़ी भी लावनी है. काकडी लागली. अजून काय बाकी आहे? हा बघा, एवढंच लावायचं असतं, जास्त काही मेहनत नाही त्यामध्ये. म्हणजे हाय मेहनत, तेवढंच करायचं असतं. मला नाही सँडविच, पण मी तुम्हाला दाखवतोय, कारण तुम्ही बघू शकता व्हिडिओग्राफर एवढी मेहनत करतो ना, खतरनाक मेहनत, एक नंबर मेहनत. बघा, कुक आहे आमचा घरचा कुक, स्पेशली मागवलाय आम्ही कुकला. असं चटणी बिटणी अशी लावून घ्या. चटणी एकदम प्रॉपर लागली पाहिजे. आणि तुमच्यानुसार तर मीठ बीठ काय टाकायचं तो टाका. क्वांटिटी बिंटिटी वो तुम्हारा बघो, हम नहीं तुमको बघने देंगे. सॉस बीस एकदम मस्त स्प्रेड करा. थोडंसं मीठ पाहिजे आपल्याला, ते पण टाकून घेऊ आपण. थोडासा मीठ. चाट मसाला आमच्याकडे नाही आहे, म्हणजे होता तो संपलेला आता, पण जाऊ दे, आमच्या लक्षात नाही आला आता, जाऊ दे. बिना चाट मसाल्याचं पण चांगलं लागेल, असा काही विषय नाही. अब हम जाएंगे तवे में बटर. तुम्ही तेल नकाच टाकू, म्हणजे बटरच टाका. बटर मध्ये जरा चांगलं लागतं ना मस्त. तुला हे पाहिजे काय चीज नको. आमच्याकडे चीज पण आहे, पण मला चीज आवडत नाही ना जास्त, म्हणजे जास्त काही आवडतच नाही, थोडंसं आवडतं. तर चीज नको आता. हा बटर बघा कसा एकदम पद्धतशीर बटर. हाथ से ही दाब रही है. हमारे इधर वो अच्छा गावात सस्ता जुगाड़, इसको बोलते हैं सस्ता जुगाड़, समझे क्या? देखो हाथ से, इसको कुछ फर्क नहीं, गरम बिरम कुछ नहीं इसको लगता है. और यहाँ पे हमारे महिला मंडल अब काम कर रहे हैं. ये देखो खाना बना रहे हैं. खाना बना नहीं, सर खा रहे हैं. आणि परत एकदा बटर वरती जास्त ताव मारला एकदम, दोन्ही साईडने बटर. संत्री बिंत्री सगळे हिनी खाल्लंय. कॅमेरामॅनने नाही, ह्याने कुकनी खाल्लाय संत्री. छोटू जल्दी बना चल. छोटू भड़क गया गाइस, छोटू भड़क गया है हमारा. छोटू बोल रहा है मैं नहीं दूंगा तुमको. टाट दे मुझे. देखो कैसा एकदम भारी, एकदम उत्कृष्ट प्रकार एकदम ग्रिल हो गया है. और गाइस इसको डांगर बोलते हैं. आपको पता होगा, जो मराठी माणूस आहेत ना त्यांना माहिती आहे ह्याला डांगर बोलतात. तुम्ही जर बनवत असाल ना डांगर, तर मला कमेंट करून सांगा. ताट जोरात वाजव, म्हणजे त्यांना समजेल. आता इथे आपण थोड़ा सा बटर का ठसका गया है. सैंडविच देखो एकदम उत्कृष्ट हो गया है. थोड़ा सा पातल हो गया है क्योंकि वो डाइटिंग पे है ना सैंडविच, इसलिए. पर सैंडविच को इज्जत है कि नहीं गाइस, वो बताओ. सैंडविच को इज्जत है कि नहीं. और ये हमारा कुक आईच्या गावात कुक छोटू सीधा टेस्ट करने को लग गया. अरे हमको भी चाहिए कि नहीं. चांगला आलाय, बघू दे मला पण. चांगला. आमच्या छोटूने एकदम भारी काम केलाय. एक नंबर सँडविच झालाय. तुम्ही पण घरी ट्राय करा, एक नंबर सँडविच झालाय. सँडविचची क्वालिटी एक नंबर. बाहेर जाऊन खायची गरजच नाही. खतरनाक. मित्रांनो, दिदीनी बघा आमच्या
हा बघा, हा एकदम म्हणजे खतरनाक माणूस. सगळा तो कांदा बिंदा लावून घेतला, पण पुदिन्याची चटणीच नाही लावले. आईचा सँडविच मला बनेगा ना तो खाने वाले मर जाएंगे गाइस, मर जाएंगे. चटनी बिटनी डालना सब भूल गए, आज सीधा खाने पे घसरी आहे ये. ते खाल्लंय बट अजून लावलेलंच तर तिथं. मस्त ते लावलं तर आहे ना. म्हणजे बघा, सॉस नाही लावले, पुदिन्याची चटणी नाही, काय नाही आणि नुसता कांदा टोमॅटो चेपत होते त्याच्यावरती. असं सँडविच नीट बनतो आहे? तुम्ही सांगा कमेंट करून. तुमच्याकडे पण जर नवीन कुठल्या कंटेंट वेंटेंटचा काय आयडिया असतील तर मला तुम्ही कमेंट करा. Q&A व्हिडिओ वगैरे काय असं असाल ना तरी मला कमेंट करून टाका, मी त्याचा ब्लॉग बनवून टाकेन, टाकू नको. पोस्ट करीन, अपलोड करीन. बस हे बघा. चल हो, चल मी जरा मदत कर, ते लाव तरी त्याला. मित्रांनो, मी मदत केली तर तुम्हाला जमेल काय? कारण व्हिडिओ घ्यायला कोण नाही आमच्याकडे आणि ट्रायपॉड नाही. थांबा, जुगाड करायला लागेल मला काहीतरी ट्रायपॉड साठी. मी भेटतो तुम्हाला 2 मिनिटात. आता मला लागले. अरे बघ, तर मित्रांनो, आता मी सँडविच बनवणार आहे. मी स्वतः. ओ थांबा, दाखवतो. फक्त थोडी थोडी चटणी लाव आणि एक एक हे ह्याचं घे आणि हे असं पसरव. पहिले घ्यायचे आपल्याला ब्रेड असेवाले, नंतर पुदिन्याची चटणी, नंतर बघा चटणी घ्यायची आहे अशी अशी ह्याच्यावरती थोडीशी टाकायची, नंतर चमच्याने अशी बघा अशी स्प्रेड करायची. अशी चल, एवढी चटणी घेतलीस तू? माझ्यासाठी घेतली तिखट. अशी बघा अशी स्प्रेड करायची. मी जास्त घेतले, तिखट मला जरा जास्त आवडतो म्हणून. म्हणजे पुदिन्याची चटणी एकदम मस्त लागते. अजून काय घ्यायचं? घेतलं तुझ्यासाठी बनवलं मी तर. नाही, अजून काय टाकायचं मला सांग. झालं? टोमॅटोचा सॉस, हा मम्मीसाठी बनवून घेतलं नंतर टोमॅटोचा केचप घ्यायचा, तो असा पसरवून घ्यायचा एकदम असं नीट सगळीकडे, इक्वली सगळीकडे असं लागला पाहिजे एकदम मस्त. बघा असं घ्यायचा, दिसतंय तुम्हाला? असं सगळीकडे लागला पाहिजे. नंतर घ्यायचा टोमॅटो, बीट. ज्यांना बीट आवडत असेल त्यांनी टाका, नसेल आवडत त्यांनी नका टाकू. नंतर टोमॅटो घेतला ना, आता काय टाकायची? बटाटा. बटाट्याची अशी स्लाइस ठेवायची. नंतर काकडी लावायची. काकडी तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त लावा, मला काकडी जास्त आवडते. कांदा मी कमी लावतोय कारण मला कांदा अजिबात आवडत नाही, तरी पण लावतो तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी. दुसऱ्या साईडच्या ब्रेडला काय करायचं? दुसऱ्या साईडला हे लावून घे, चटणी. नंतर दुसऱ्या साईडच्या ब्रेडला पण थोडीशीच घेते मी. हे बघा एकदम नॉर्मल पण नाही, एकदम कमी घेतले. ते अशी जराशी स्प्रेड करून घ्या चटणी, स्प्रेड करायची. आणि उसके बाद थोडासा टोमॅटोचा सॉस, फिर चमचा घेणे का, झालं. नंतर असा हा घ्यायचा, असा लावायचा. और ये बनाया है मैंने सैंडविच. इज्जत आहे की नाही? इज्जत. तू कसं बाजूला होते? तुझ्यावर काय पडलंय? तू घाबरवलास मला. आणि लिंबू कशाला घेतलाय आपण? लिंबू असा लिंबू चटणीसाठी घेतलेला. लिंबू चटणीसाठी घेतलेला. त्यामुळे तुम्हाला असं वाटलं असेल की ओमने लिंबू का घेतलाय. लिंबू चटणी के लिए लिया था, ऐसा हमको दीदी बोला है. समजोगे तो लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो. तुम्ही सबस्क्राईब करत नाही, बघतो नुसते व्ह्यू करून जाता. याची फालतूगिरी जमणार नाही आपल्याला ब्लॉग मध्ये. काय बोलतोय? आले म्हणते हे पकड. टाक तर. कुठं? हे हा, टाक. 2 मिनिटं. टाक पटकन टाक. याड आहेस ते. देखो हमारा छोटू फुल एक्सपीरियंस प्लेयर है. ये देखो सीधा हाथ से. हमको नहीं जमते, हम अभी अभी सीख रहे हैं. सीखने के बाद स्वतः मी बनवणार, स्वतः हे सँडविच. मम्मीला देऊन येते. आम्ही स्वतः सँडविचचा स्टार्टअप टाकणार आहोत. स्टार्टअप इंजिनिअरिंग काय झालं नाही चालत. इंजिनिअरिंग कसं इंजिनिअरिंग झालं नाही तरी चालत. ओके, पैसे जा, जा, पडले. पटकन जा. आणि मी हे आता मोठी याला द्यायला जातो. मी आलो 5 मिनिटात. तो गाइस हम लेके आए हैं मुझे कुछ डिश घेऊन जा सैंडविच. ती. डिश कशाला? हे कसं हे करायचं? हे मुझे काढून घेतलं ताटात.
और यहाँ पे छोटू लेके आया है डिश. नहीं छोटू तो ही है ना, मोटू लेके आया है डिश. हेलो डिश. हे बघा आम्ही आहे ना ह्याच्या तुपाची बरणी आहे ना तिला टेकून ठेवलेला. मोबाईल आमच्याकडे ट्रायपॉड नाही ना, आणि असा वरती चढलेलो मी मोबाईल ठेवलायला. मोबाईल ठेवलायला ठेवायला ऍडजस्ट चालू कर. चाललं. एवढा काय ठसका जात नाही, दरवाजा उघड. जातोय तुला काय. कुठं आहे बटन? ओव्हरॅक्टिंग की दुकान जरा झाला काय? हा पहिल्यांदा काहीतरी आयुष्यात चांगलं काम केलं. ऍडजस्ट हे देखो दीदी करपवशील. धूर बघ किती येते. गॅस कमी कर, एवढी फास्ट कोणी गॅस केलेली. तुला जाम येतो करताना. अरे नल तरी बंद करा. काय पानी बचाओ योजना. पानी 24 तास इधर नल से पानी टपक रहा था, टपक टुपुक. फिर मैंने बंद किया. चल फटाफट झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर प्रसन्न होके सैंडविच खाएंगे लक्ष्मी के साथ. देखील 2 सँडविच तयार आहे. थांब सोबतच खाऊ आता. खायचं नाही बोलत मी, तयार आहे दोन्ही. किती सांगायचंय मला, कोणाला सांगते? किती सांगायचंय. दोन ऐकायला तयार होते. त्यांचे जो तू हे हा ब्रेड कोणी खाल्ला? हा ब्रेड कोणी खाल्ला करा? मी खाल्ला नाही, मी फक्त टेस्ट करत होतो. खाल्ला नाही मी तोडलेला. ब्रेड का खाते तुम्ही असे? अरे टेस्ट करत होतो थोडासा कसा लागतो ब्राऊन ब्रेड. आवाज कसला येत आहे? फॅन. आमचा ऍडजस्ट फॅनचा पण हवा एवढी फास्ट येते ना, असं वाटतं की घरचा फॅन लावलाय. ते ऍडजस्ट फॅनचा आवाज येतो. हो, एवढा एवढा म्हणजे बरोबरच आहे. गाडी स्टार्ट केल्यासारखा आवाज येतो. हा बघ आई शबा, तू बघितलंस? म्हणून चालला का तू? काय नाही, मला माहिती आहे, मी रोजचा प्लेअर आहे तो माझा. सँडविचची रेसिपी आवडली असेल लाईक बिक करून टाका. आपला माणूस पुढे गेला पाहिजे, हो की नाही? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ये देखो इधर ऊन देखो कसला एकदम कावळा ऊन पड़ा है. ठंडी के बाद में एकदम कावळा ऊन, एकदम भारी प्रकारे ऊन पड़े है. और कांदे बिंदे एकदम मस्त. अब हम तुमको मिलते हैं सीधा खाने के टाइम हम तुमको अब मिलते हैं, क्योंकि अब भरपूर मोटा ब्लॉग हो जाएगा. नहीं तो दो मिनट का बोल रहा हूँ मैं. दोन मेरी बोबड़ी बोल गई है. अब 20 मिनट का हो जाएगा नहीं तो ब्लॉग. और तुम 20 मिनट का देखोगी क्या? ब्लॉग एकदम भारी है, तुम देखो पूरा का पूरा देखो. 20 मिनट देखो. और मुझे लाइक शेयर सब्सक्राइब कमेंट विमेंट सब कर दो. तो मैं आपको मिलता हूँ सीधा खाने के टाइम. चलो बाय बाय. 2000 years later. तर मित्रांनो आम्ही टोटल किती केले आपण सँडविच? 2, 4, हा 1, 5. आईला दिला 6 आणि आम्ही दोघांनी अर्धा खाल्ला. म्हणजे टोटल आम्ही 7 सँडविच केले. त्यातले 3 दीदी खाईल, 2 मी खाईन, 1 आई. 3, 2, 1 7 झाले ना. आणि 1 आम्ही अर्धा खाल्ला. 7 बरोबर 7 सँडविच केले आम्ही. बाकीचे हा ब्लॉग जर आमचा आता भक्तीने किंवा ताईने बघितला ना तर आमच्या दोघांना नक्कीच शिव्या पडतील. कारण आम्ही मागं सुद्धा जे पॉपकॉर्न बनवलेले तेव्हा त्या दोघी नव्हत्या आणि आम्ही दोघांनीच बनवलेले. आणि आता पण त्या दोघी नाहीत आणि आम्ही सँडविचचा प्लॅन केला. अशा टायमाला नेमक्या त्या दोघी नसतातच, कारण ती भक्ती कॉलेजला आणि ताई तर जॉबवर असते बँकमध्ये. त्यामुळे कसं आम्ही दोघंच घरी रिकामे. मला सुट्टी पडले, दीदीला पण सुट्टी है, तो फिर हम ऐसे प्लान बनाते ही रहते हैं. और तुम हमको सब्सक्राइब करो. और तुमको एक चीज मैं दिखाना चाहता हूँ, 2 मिनट रुको. तो मित्रों ये क्या चल रहा है मित्रों? सिर्फ 2 से 7, इतना कम? अरे यार वीडियो देखते हो तो लाइक शेयर सब्सक्राइब भी कर दो ना. इतना क्या भाव का ना, फालतूगिरी.